नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 ते 4 वर्षात सातत्याने नेतृत्वात होत असलेला बदल शेतीसाठी कष्टप्रद ठरू शकत आहे। ऐन गावाच्या काढणीवेळी पाऊस पडतो, पालेभाज्यांवर ढगाळ हवामानामुळे परिणाम होत आहे। द्राक्षासारखी नगदी खर्चिक पिके सातत्याने अवकाळी पावसाला बळी पडत आहे, त्यामुळे शेतीची चिंता वाढू लागली आहे। अशातच तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार यापुढच्या काळात युरोपातील काही देशात जसा दररोज पाऊस पडतो तसा महाराष्ट्र व संपूर्ण देशात दर महिन्याला पाऊस पडण्याची चिन्ह आहेत। काही वर्षापूर्वी शास्त्रज्ञ डॉक्टर लोंढे यांनी याचा अभ्यास करून हे निरीक्षण मांडले होते, अशी आठवण या संदर्भात बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकारांना करून दिलेली आहे। शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा नव्या येणाऱ्या युगाचे या संदर्भात एक प्रश्न पत्रकारांनी विचारलेला आणि राजेंद्र पवार यांनी शेती व शेतीतील संभाव्य थेट बदलांची व्याप्ती विशद केली। ते म्हणाले, डॉक्टर लोंढे यांनी या संदर्भात अभ्यास केला। त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणाचे सध्या प्रत्यय येत आहेत। एप्रिल व मे दरम्यान येत्या काळात पावसाळ्यातील पावसाळ्यासारखा पाऊस पडेल आणि इतर वेळी दर महिन्याला अवकाळी पावसासारखा पाऊस पडत राहील। अशा वेळी सध्या घेतली जात असलेली रब्बी खरीपाची पिके अडचणीत येऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त करण्यात आलेली आहे। राजेंद्र पवार यांनी यावर आखाव्याच्या उपाययोजनांबद्दल संयुक्त माहिती दिलेली आहे। ते म्हणाले, अवकाळी पावसाने ज्या पिकांवर विपरीत परिणाम होतो त्या पिकांच्या उत्पादनावर व दर्जावर परिणाम होऊ शकतो। अशा वेळी जर संभाव्य नुकसान आपत्तीची माहिती मिळाली तर घ्यावयाची पिके नेमकी कोणत्या काळात घ्यावीत याचे अचूक तंत्र शेतकऱ्यांना मिळू शकते। त्याचबरोबर येऊ शकणाऱ्या संभाव्य आपत्तीवरही मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळ मिळू शकतो। पिकांची निवड व नुकसानीसाठी उपाययोजना यासाठी शेतीतील पारंपरिक तंत्र बदलण्याची गरज पडणार आहे। कोणत्या भागात कोणती पिके घेता येतील याची माहिती याद्वारे शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। यासाठी कामलीचे फायदेशीर ठरेल व तिच्या काळाची गरज ठरणार आहे। धन्यवाद।